आता शेअर मार्केट क्रॅश झालेलं आहे आणि शेअर मार्केट क्रॅश झाल्यावर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. अजून किती होईल, कसं होईल, अजून किती तुटेल का खूपच तुटेल, खूप काळ तुटेल वगैरे वगैरे असं, आणि किती काळासाठी तुटलेलं असेल, परत रिकव्हरी कधी येईल. येस, मी काही गॉड नाही किंवा कोणच गॉड नाही की जो सांगतोय की इतक्या दिवसांनी होईल, इतक्या दिवसांनी होणार नाही वगैरे. पण बेसिकली एक थोड्याशा गोष्टी नीट लक्षात घ्या. हे एक थोडंसं थिंकिंग प्रोसेस आपली बदलली पाहिजे आणि थिंकिंगनुसार विचार करा की जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर हा काही समाजाचा प्रॉब्लेम नाही आहे, हा त्या फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे. पण जर कोविड झाला तर मात्र तो त्या फॅमिलीचा प्रॉब्लेम नसून तो समाजाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय, तर समाजाचा प्रॉब्लेम होतो त्यावेळी तो ब्रॉड लेवलला असतो आणि त्याला सोल्युशनही ब्रॉड लेवलला शोधलं जातं आणि लवकर रिझल्ट येतात. पण जो प्रॉब्लेम छोटा असतो तो तुमच्या फॅमिली रिलेटेड असतो, कमी जागेचा प्रॉब्लेम असतो आणि तो कमी जागेचा प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह व्हायला खूप वेळ लागतो. सेम थिंग इथंही आहे की ज्यावेळी शेअर मार्केट क्रॅश झालंय आपण म्हणतोय त्यावेळी हे विचार करा की फक्त भारताचंच क्रॅश झालंय का, तर नक्की नाही. हे ऑल ओव्हर जगाचं क्रॅश झालंय. त्यामुळं जग हे सोल्युशन सॉल्व्ह करण्यासाठी जास्त वेगाने प्रयत्न करणार आणि त्यामुळं लवकर सोल्युशन मिळणार आणि लवकर सोल्युशन मिळालं तर प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळं जर फक्त भारताचं शेअर मार्केट जर क्रॅश झालं असतं तर मात्र ते टेन्शनचं काम होतं. पण जर जगाचं शेअर मार्केट सगळंच क्रॅश झालंय तर याचा अर्थ लक्षात घ्या की ते लवकरच रिकव्हर होणार, कारण सोल्युशन शोधणारी माणसं जास्त असणार आहेत आणि त्याच्या रिलेटेड सोल्युशनही लवकर सापडणार आहे. त्यामुळं बिंदास्त राहावा, स्टे इन्व्हेस्टेड, स्टे हॅपी. लॉंग टर्मसाठी आपले गोल्स आहेत. जर मला रिटायरमेंटचा गोल आहे तर आत्ताचा हा जो शॉर्ट टर्मचा फॉल आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. थँक्यू.